गुड आफ्टरनून स्टुडंट्स. पण लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफर फंक्शन, त्याच्या ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, डेफिनेशन या गोष्टी पाहिल्यात. ठीक आहे. तर बा तुम्हाला त्याची डेफिनेशन खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहिले असेल. मी आज एक तुम्हाला नवीन त्याची डेफिनेशन सांगतोय, पण मी जे आज डेफिनेशन सांगतोय ही तुम्हाला एक्झाममध्ये नाही लिहायची. लास्ट लेक्चरमध्ये जी डेफिनेशन पाहिली तीच तुम्हाला एक्झाममध्ये लिहायची आहे. फक्त हे तुम्हाला समजण्यासाठी सांगतो मी डेफिनेशन. पहा, ट्रान्सफर फंक्शन, ठीक आहे, ॲज नेम इंडिकेट्स, ट्रान्सफर फंक्शन ॲज नेम इंडिकेट्स, इट इज सिस्टीम फंक्शन विच ट्रान्सफर्स इनपुट इनटू द आउटपुट. पहा, समजलंय ना? पहा, इट इज सिस्टीम फंक्शन विच ट्रान्सफर्स इनपुट इनटू द आउटपुट. म्हणजे हे सिस्टीम आहे किंवा हे सिस्टीमचं फंक्शन आहे जे की इनपुटला आउटपुटमध्ये कन्वर्ट करून देतं. ठीक आहे. बरं, चला तुम्हाला समजली असेल ही डेफिनेशन. पहा, म्हणून याला नाव दिलेलं आहे ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे इट ट्रान्सफर्स इनपुट टू दी आउटपुट, म्हणून याला म्हणलेलं आहे ट्रान्सफर फंक्शन. बरं, ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ट्रान्सफर फंक्शनशी रिलेटेड काही टर्म्स पाहायच्यात. ठीक आहे. जसं आपल्याला पाहायचं आहे पोल्स, झिरोज, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, ऑर्डर ऑफ सिस्टीम, आणि सगळ्यात शेवटचा एक पॉईंट पाहायचा आहे आज आपल्याला, पोल झिरो प्लॉट. ठीक आहे. तर पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सफर फंक्शनशी रिलेटेड काही टर्म्स पाहणार आहेत. ठीक आहे. तर ते टर्म्स पाहण्यासाठी आपण कम्प्युटर स्क्रीनवरती येऊयात. पहा, इकडे कम्प्युटर स्क्रीनवरती या तुम्ही आता. तर पाहिजे सम टर्म्स आहेत ट्रान्सफर फंक्शनशी रिलेटेड. त्याच्या अगोदर आपण हे बघूयात की ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. इट इज रेशो ऑफ लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट टू द लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ इनपुट अज्युमिंग ऑल इनिशियल कंडिशन्स आर झिरो. ठीक आहे. बरं, चला, म्हणजे थोडक्यात काय इक्वेशन जर बघितलं तर काय म्हणता येईल की लॅपलेस ट्रान्सफॉर्म ऑफ आउटपुट, आउटपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म डिवायडेड बाय इनपुटचा लॅपलेस ट्रान्सफॉर्म, म्हणजे झालं ट्रान्सफर फंक्शन. तर पहा, ते आपण इथं जनरली डिफाईन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मॅथमॅटिकली आपण हे तिथं रिप्रेझेंट केलं. पहा, या ठिकाणी A0 हा कॉन्स्टंट आहे. S⁻m एस डोमेनमध्ये इक्वेशन आहे. S⁻m म्हणजे मॅक्सिमम पॉवर आहे त्याची. त्यानंतर प्लस A1 कॉन्स्टंट इंटू S⁻m-1 प्लस A2 हा कॉन्स्टंट आहे इंटू S⁻m-2 सो ऑन AM हा कॉन्स्टंट आहे S⁻0. म्हणजे इथे एक आपण इक्वेशन लिहिलं आहे न्यूमरेटरला, जे की आहे इक्वेशन ऑफ आउटपुट इन लॅपलेस ट्रान्सफॉर्म. म्हणजे आपण एक सिम्पल इक्वेशन जनरली डिफाईन केलं अशा टाईपचं असेल. त्यानंतर खालच्या साईडला आपण इनपुटचं इक्वेशन डिफाईन केलं आहे, ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू आपण B वापरली आहे, ज्या ठिकाणी S⁻n म्हणजे मॅक्सिमम पॉवर इन डिनॉमिनेटर ऑफ S. ठीक आहे. असंच करत हे आहे Bn इंटू S⁻0. ठीक आहे. तर पहा, T(s) म्हणजे ट्रान्सफर फंक्शन. तर आपण जनरली इथं ट्रान्सफर फंक्शन डिफाईन केलं. आपल्याला ॲक्च्युअल एक्झाम्पल घेऊन पुढं पाहायचं आहे. ठीक आहे. हे खूप छोटा पॉईंट आहे, हा स्किप केला तरी चालेल. याच्यावरती एक्झाममध्ये काही विचारत नाहीत ह्या पॉईंटवरती. तरी माझं काम आहे समजावून सांगणं, मी समजावून सांगतो तुम्हाला. हे अशा टाईपचं जनरल इक्वेशन तुम्हाला अवघड वाटू शकतं, काही टेन्शन घेऊ नका, हे तुम्हाला कुठे लिहायचं नाही आहे. तर पहा, T(s) आणि हे एक आउटपुट इक्वेशन डिवायडेड बाय इनपुट इक्वेशन आपण कन्सिडर केलं. त्यानंतर त्या इक्वेशनचे रूट्स फाइंड केले. रूट कसे फाइंड करायचे असतात हे मी पुढे एक्झाम्पलमध्ये सांगणार आहे. इथं कन्सिडर करायचे की रूट्स फाइंड केले. रूट्स भेटलेत समजा न्यूमरेटरमध्ये SA, SB, SM हे रूट भेटलेत, म्हणजे कॉन्स्टंट व्हॅल्यूज भेटल्यात. तर त्या मग आपण इथे लिहिल्या के म्हणजे काय, तर तिथं जे काय त्याच्यामधून कॉमन कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळालेली असेल, तसंच डिनॉमिनेटरमधून मिळालेली कॉमन कॉन्स्टंट व्हॅल्यू. ठीक आहे. त्या दोघांचं डिवायडेशन करून जे काय कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली ती म्हणजे के ही व्हॅल्यू आहे. काय असेल ते असेल ती व्हॅल्यू. ठीक आहे. जनरली लिहिली की के अशी काहीतरी व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर न्यूमरेटरमध्ये S-SA, S-SB अप टू S-SM. तसंच खालच्या साईडला डिनॉमिनेटरमध्ये S-S1 वेअर S1 इज कॉन्स्टंट. ओके. इथे S1 हा कॉन्स्टंट आहे. S-S2 अप टू S-SN वेअर SN इज कॉन्स्टंट. तर काही टेन्शन घेऊ नका, त्यासाठी मी खूप फास्ट सांगतो तुम्हाला. हे समजलं? ठीक आहे. नाही समजलं त्या सोडून त्यापुढे पहा, वेअर K इज इक्वल टू गेन फॅक्टर. ठीक आहे. तर इथं जे काय आपल्याला बाहेर कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते तर ती व्हॅल्यू महत्त्वाची आहे, म्हणजे ती आपण इथं केने इंडिकेट केलेली आहे. ॲक्च्युअल एक्झाम्पल नाही, हे जनरली आपण सांगतोय. ठीक आहे. की अशी काहीतरी व्हॅल्यू मिळेल के म्हणून, आणि ती के म्हणजे व्हॅल्यू काय आहे तर गेन फॅक्टर ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन, म्हणजे त्या सिस्टीमचा गेन फॅक्टर आहे ती व्हॅल्यू. ठीक आहे. तर पहा,
हे एक टर्म झाली, किंवा गेन फॅक्टर म्हणजे काय, तर ते असं डिफाईन करायचं. पण आतापर्यंत कधी एक्झाममध्ये विचारलेलं नाही की गेन फॅक्टर एक्सप्लेन करा, त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका यायचं. तर चला मेन टर्म्स बघायच्यात आपल्याला ट्रान्सफर फंक्शनच्या, त्या बघूयात. त्या पुढे आहेत पहा इथं. फर्स्ट त्याच्यामध्ये टर्म पाहायचे आपल्याला पोल्स. फर्स्ट टर्म काय पाहतोय आपण, पोल्स. द व्हॅल्यूज ऑफ एस विच मेक द ट्रान्सफर फंक्शन इनफायनाईट. म्हणजे एसच्या अशा व्हॅल्यूज की ज्या ट्रान्सफर फंक्शनला इनफायनाईट करतायत. बरं, कुठल्या व्हॅल्यूज? आफ्टर सबस्टिट्यूशन इन द डिनॉमिनेटर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन. जे ट्रान्सफर फंक्शनच्या डिनॉमिनेटरमध्ये जे एस आहेत त्या ठिकाणी अशा व्हॅल्यूज ठेवल्या की ज्या व्हॅल्यूजमुळे ट्रान्सफर फंक्शन इनफायनाईट होतं. म्हणजे डिनॉमिनेटर 0 होतो. ठीक, डिनॉमिनेटर 0 झाला म्हणजे न्यूमरेटर डिवायडेड बाय 0 म्हणजे काय होईल, ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू इनफायनाईट. ठीक आहे. तर बघा बाय डेफिनेशन काय मग, सिम्पली द व्हॅल्यूज ऑफ एस विच मेक ट्रान्सफर फंक्शन इनफायनाईट. व्हॅल्यूज ऑफ एस विच मेक ट्रान्सफर फंक्शन इनफायनाईट. ठीक आहे. एसच्या अशा व्हॅल्यूज की ज्या ट्रान्सफर फंक्शनला इनफायनाईट करताय. आता बरं, कुठल्या एसच्या व्हॅल्यूज? एस तर न्यूमरेटरमध्ये पण आहे, डिनॉमिनेटरमध्ये पण आहे. तर मग ते पुढं सांगायचं आहे, आफ्टर सबस्टिट्यूशन इन द डिनॉमिनेटर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन. जे डिनॉमिनेटरमध्ये ज्या एस आहेत त्या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवल्या आपण की ज्या व्हॅल्यूजमुळे ट्रान्सफर फंक्शन इनफायनाईट होतं. अशा एसच्या व्हॅल्यूज म्हणजे पोल्स ऑफ दॅट सिस्टीम, पोल्स ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे त्यांना काय म्हणायचं, आपण पोल्स असं नाव दिलं त्या व्हॅल्यूजला. ठीक आहे. चला पुढे बघूयात आपण. पुढे एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक एक्झाम्पल घेणार आहे मी. त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला क्लिअर समजेल की पोल म्हणजे काय, झिरो म्हणजे काय. खूप अवघड नाही, खूप सिम्पल पॉईंट आहे. ठीक आहे. आता फक्त डेफिनेशन लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यापुढे पहा, झिरोज म्हणजे काय, झिरोज कशाला म्हणायचं. ठीक आहे. तर पहा डेफिनेशन, द व्हॅल्यूज ऑफ एस विच मेक द ट्रान्सफर फंक्शन 0. एसच्या अशा व्हॅल्यूज की जे ट्रान्सफर फंक्शनला 0 करतात. बरं, एस कुठला एस, तर ते पुढे सांगितलंय, आफ्टर सबस्टिट्यूटिंग इन द न्यूमरेटर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे ट्रान्सफर फंक्शनच्या न्यूमरेटरमध्ये जे एस आहेत त्या ठिकाणी अशा व्हॅल्यूज ठेवल्या की ज्या व्हॅल्यूजमुळे ट्रान्सफर फंक्शन काय होतं, 0 होतं. म्हणजे न्यूमरेटरमधल्या एसच्या ठिकाणी ठेवलेल्या व्हॅल्यूज ज्यामुळे ट्रान्सफर फंक्शन 0 होतं, त्या एसच्या व्हॅल्यूज म्हणजेच झिरोज ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे. खूप सिम्पल डेफिनेशन आहे. पोल्स आणि झिरोजमध्ये खूप काय फरक नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय. द इक्वेशन ऑब्टेन्ड बाय इक्वेटिंग डिनॉमिनेटर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन टू 0. ठीक आहे. जे ट्रान्सफर फंक्शनचं जे डिनॉमिनेटर आहे, जी खालची बाजू आहे ती इक्वेट टू 0 लिहिली आपण. ठीक आहे. म्हणजे ते फंक्शन सेपरेटली लिहिलं आणि इज इक्वल टू 0 लिहून टाकलं. याला म्हणायचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. याला काय म्हणायचं, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. पण डेफिनेशन काय पूर्ण, द इक्वेशन ऑब्टेन्ड बाय इक्वेटिंग डिनॉमिनेटर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन टू 0. ठीक आहे. म्हणजे डिनॉमिनेटर हा इक्वेट टू 0 केला की त्याला ट्रान्सफर फंक्शन म्हणा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणा असं म्हणलेलं. ठीक. त्यापुढे बघा, हुज रूट्स आर दी पोल्स ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन इज कॉल्ड ॲज कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ दॅट सिस्टीम. तर हुज रूट्स आर दी पोल्स ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन, हे लिहा किंवा न लिहा. ठीक आहे. लिहिलं तर चांगलीच गोष्ट आहे, नाही लिहिलं तरी चल. ठीक आहे. कारण पहा, पोल्स मिळतातच कुठून, डिनॉमिनेटरपासून. आणि कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय, डिनॉमिनेटर ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन. ठीक आहे. सिम्पल आहे. त्यापुढे पहा, ऑर्डर ऑफ ए ट्रान्सफर फंक्शन. आता ऑर्डर ऑफ ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय. ठीक आहे. तर त्याची डेफिनेशन बघूयात आपण. the highest power of s present in the characteristic equation, that is in the denominator polynomial of a closed loop transfer function of a system, is called as order of a system. हे पहा, हे असं लांबलचक वाचलं ना समजत नसतं. ठीक आहे. थोडंसं समजून घेऊयात. ठीक आहे. पहा, हायेस्ट पॉवर ऑफ एस प्रेझेंट इन द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणजे काय, ट्रान्सफर फंक्शनचं डिनॉमिनेटर म्हणजे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. ठीक आहे. म्हणजे सेपरेट लिहिलं तर त्याला आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन म्हणतो. त्याच्यामधल्या एसची हायेस्ट पॉवर म्हणजेच ऑर्डर ऑफ दॅट ट्रान्सफर फंक्शन. सिम्पल आहे ना. त्यापुढे पहा, लास्ट डेफिनेशन पाहिजे आपल्याला आजचे, पोल 0 प्लॉट.
ठीक आहे. पोल झिरो प्लॉट म्हणजे काय, आपण पोल्सच्या व्हॅल्यूज फाइंड केल्या, झिरोज फाइंड केले, ठीक आहे. आता ते एका ग्राफ पेपरवरती ड्रॉ करायचे आणि त्याला म्हणायचं पोल झिरो प्लॉट. बाय डेफिनेशन काय लिहायचं पहा, प्लॉट ऑब्टेन्ड म्हणजे ग्राफ, प्लॉट ऑब्टेन्ड बाय लोकेटिंग ऑल पोल्स अँड झिरोज. बाय लोकेटिंग म्हणजे त्या ग्राफमध्ये आपण लोकेट केले, किंवा इथं हे पोल्स आहेत, या ठिकाणी हे झिरोज आहेत. कसे लोकेट करायचे ते पुढे एक्झाम्पलमध्ये पाहायचं आहे आपल्याला, टेन्शन घेऊ नका. एक एक्झाम्पल आपण करून बघितलं की तुम्हाला क्लिअर सगळ्या डेफिनेशन समजून जातील. ह्याच्यापेक्षा सोप्या डेफिनेशन कुठंच नाही आहेत, एवढ्या सिम्पल डेफिनेशन आहेत. तर बघा, plot obtained by locating all poles and zeros of a transfer function in S plane is called as pole zero plot of a system. म्हणजे पोल्स आणि झिरोच्या सगळ्या व्हॅल्यूज लोकेट करणं ग्राफ पेपरवरती किंवा एस प्लेनमध्ये, याला म्हणायचं पोल झिरो प्लॉट. सिम्पल आहे. त्याचं खाली एक्झाम्पल दाखवले पहा. पोल जे आहे ते क्रॉसनं इंडिकेट केलेला आहे आणि झिरो जो आहे तो स्मॉल सर्कलने इंडिकेट केलेला आहे, ठीक आहे. तर चला ह्या पूर्ण ज्या टर्म्स आहेत ह्या टर्म्स एका एक्झाम्पलला घेऊन आपण सॉल्व करून बघूयात. म्हणजे एक्झाम्पलला घेऊन समजून घेऊयात, क्लिअर समजून जातील. आता हे समजून घेण्यासाठी आपण पेपरवरती जाऊयात आणि पेपरवरती नीट समजून घेऊयात. पेपरवरती या, इथं एक मी एक्झाम्पल घेतलेलं आहे. काय पहा एक्झाम्पल, ट्रान्सफर फंक्शन टी ऑफ एस इज इक्वल टू 2 into s square plus 10s plus 12 divided by s raised to 3 plus 6s square plus 8s. तर हे आपलं आजचं एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलवरून आपल्याला फाइंड करायचं आहे पहिले कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन, त्यानंतर ऑर्डर ऑफ सिस्टीम, त्यानंतर पोल्स, त्यानंतर झिरोज, त्यानंतर पोल झिरो प्लॉट. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं करून बघायच्यात आत्ता, ठीक आहे. तर पास सुरुवातीला आपण आता या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करूयात. तर बघा, कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन फाइंड करायचं आहे. बाय डेफिनेशन ऑफ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काय आहे, तर डिनॉमिनेटर ऑफ ट्रान्सफर फंक्शन इक्वेट टू झिरो. तर मी डिनॉमिनेटर इथे लिहून घेतो बघा. काय आहे तो, एस रेज टू 3 प्लस 6s स्क्वेअर प्लस 8s इज इक्वल टू 0. म्हणजे हे झालं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द गिवन ट्रान्सफर फंक्शन. त्यानंतर पुढचं पाहायचं आहे आपल्याला ऑर्डर ऑफ सिस्टीम. ऑर्डर ऑफ सिस्टीम कसं फाइंड करायचं, तर ह्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन एकदा स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहून घ्यायचं. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे काय, तर एसची हायेस्ट पॉवर असलेला टर्म पहिले लिहायची, ठीक आहे. त्यानंतर त्यापेक्षा थोडी लोअर पॉवर असलेली म्हणजे इथे एस रेस टू 3, त्यानंतर S6s स्क्वेअर प्लस त्यापेक्षा कमी असलेले एसची पॉवर काय एस रेस टू 1 आहे म्हणजे 8s रेस टू 1 इज इक्वल टू 0. तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये इक्वेशन लिहून घ्यायचं म्हणजे हायर पॉवर टू लोअर पॉवर असं इक्वेशन लिहून घ्या. त्यानंतर चेक करा की हायर पॉवर किती आहे, तर पूर्ण इक्वेशनमध्ये एसची हायर पॉवर आहे 3. म्हणजे ऑर्डर ऑफ सिस्टीम और ऑर्डर ऑफ ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू 3, ठीक आहे. तर बा हे झालं ऑर्डर ऑफ सिस्टीम, हे होतं आपलं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. किती सिंपल आहे. बाय डेफिनेशन सरळ दिलेल्या ट्रान्सफर फंक्शनवरून आपण डायरेक्ट फाइंड करू शकतो कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आणि ऑर्डर ऑफ सिस्टीम. का अवघड आहे का याच्यामध्ये, तर बाय डेफिनेशन खूप अवघड वाटतं, पण जेव्हा आपण एक एक्झाम्पल घेऊन सॉल्व करतो तेव्हा खूप सिंपल आहे. असंच सिंपल आहे पोल्स आणि झिरोज. आता एक काम करूयात, आपण पोल्स आणि झिरोज फाइंड करू आणि त्यानंतर पोल झिरो प्लॉट ड्रॉ करूयात. खूप सिंपल आहे. हे गिवन ट्रान्सफर फंक्शन आहे, ठीक आहे. हे गिवन ट्रान्सफर फंक्शन मी परत एकदा या ठिकाणी लिहून घेतो ट्रान्सफर फंक्शन पहा, ठीक आहे. चला मी इथं लिहितो ट्रान्सफर फंक्शन परत एकदा. तर गिवन ट्रान्सफर फंक्शन काय आहे आपलं, ठीक आहे. टी ऑफ एस इज इक्वल टू 2s स्क्वेअर प्लस 10s प्लस 12 डिवायडेड बाय s रेज टू 3 प्लस 6s स्क्वेअर प्लस 8s. तर पहा गिवन ट्रान्सफर फंक्शन जे आहे याच्यावर याचे रूट्स फाइंड करायचे, ठीक आहे. म्हणजे न्यूमरेटरचे रूट्स फाइंड करा, त्यानंतर डिनॉमिनेटरचे रूट्स फाइंड करा. ते रूट फाइंड करण्यासाठी तुम्ही हा फॉर्म्युला यूज करू शकता. पहा
कुठला फॉर्म्युला, तर हा S1, S2 इज इक्वल टू, म्हणजे हे झाले दोन रूट S1 S2 आणि याचा फॉर्म्युला काय आहे, मायनस बी प्लस मायनस इन रूट बी स्क्वेअर मायनस 4AC डिवायडेड बाय 2A. ठीक आहे, तर हा फॉर्म्युला फाइंड करून तुम्ही रूट्स फाइंड करू शकता आणि त्यानंतर तुम्ही इक्वेशन असं लिहू शकता, S मायनस S1 सेकंड ब्रॅकेट S मायनस S2. तर या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही रूट्स फाइंड करू शकता किंवा सिम्पली आपली डायरेक्ट मेथड, जेव्हा एक्झाम्पल सिम्पल असेल तेव्हा हे फॉर्म्युला यूज करायची गरज नाही आहे, याचा यूज पुढच्या एक्झाम्पल्समध्ये करायचा आपल्याला. याच्यावरून डायरेक्टच फाइंड करता येईल. पहा टी ऑफ एस इज इक्वल टू, पण न्यूमरेटरमध्ये कॉमन काय निघेल, तर 2 ही व्हॅल्यू कॉमन निघते, तर 2 ब्रॅकेटमध्ये काय राहणार आहे मग एस स्क्वेअर प्लस 2 कॉमन निघाला म्हणजे इथं काय राहणार 5S प्लस इथून 2 कॉमन निघाला. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी काय भेटणार आहे आपल्याला 6 डिवायडेड बाय डिनॉमिनेटरमध्ये पहा एस कॉमन निघेल, एक एस कॉमन घेतला, ब्रॅकेटमध्ये काय मग एस स्क्वेअर प्लस 6S प्लस 8. ठीक आहे, आता पहा वरती याचे रूट्स फाइंड करा, तर रूट्स काय येतील इथं, 3 + 2 म्हणजे 5 आणि 3 × 2 मीन्स 6, म्हणजे रूट्स काय झाले मग 2 फर्स्ट ब्रॅकेट झाला S प्लस 3 सेकंड ब्रॅकेट S प्लस 2. ठीक आहे, त्यानंतर डिनॉमिनेटरसाठी काय लिहिता येईल, हा S सेपरेट आणि याचे रूट्स काय मिळणार आहेत 4 आणि 2, हे दोन याचे रूट्स मिळतील, 4 + 2 6, 4 × 2 8. तर मग काय येईल ब्रॅकेटमध्ये इथं S प्लस 4 सेकंड ब्रॅकेट S प्लस 2. ठीक आहे, तर हे झालं आपलं रूट्स फाइंड केले आपण ट्रान्सफर फंक्शनचे. ठीक आहे, टी ऑफ एसचे हे रूट्स फाइंड केले. ठीक आहे, आता पोल्स आणि झिरोज फाइंड करायचे. ठीक आहे, तर आता पोल म्हणजे काय, या एसच्या ठिकाणी जर मी इथं -4 ठेवला, या एसच्या ठिकाणी डिनॉमिनेटरमधला हा जो एस आहे इथं जर मी -4 ठेवला तर काय होईल, -4 + 4 काय होणार 0, 0 × S 0, 0 × दिस ब्रॅकेट 0, कारण 0 × एनिथिंग 0 होतं. ठीक आहे, तर मग काय होईल मग 0 × S 0, ज्या एसच्या ठिकाणी जर -4 लिहिला मी तर डिनॉमिनेटर पूर्ण 0 होऊन जाईल. समथिंग कॉन्स्टंट डिवायडेड बाय 0 मीन्स इन्फिनिटी, म्हणजे टी ऑफ एस काय होईल इन्फायनाईट होईल. ठीक आहे, मग टी ऑफ एसला इन्फायनाईट करणारी एसची व्हॅल्यू, डिनॉमिनेटरमधल्या एसची व्हॅल्यू म्हणजे पोल, म्हणजे मग काय लिहिता येईल इथं पोल्स इज इक्वल टू काय झाली पहिली व्हॅल्यू -4, दुसरी व्हॅल्यू काय लिहिता येईल पहा, इथं या एसच्या ठिकाणी -2 प्लेस करा, -2 + 2 0, 0 × एनिथिंग 0, समथिंग डिवायडेड बाय 0 म्हणजे इन्फायनाईट होऊन जाईल. म्हणजे या एसच्या ठिकाणी -2 जर प्लेस केला तर ट्रान्सफर फंक्शन आपलं काय होतं इन्फायनाईट, म्हणजे पोल्स झाले -4 अँड -2. ठीक आहे, तर पहा आपण इथं हे पोल्स फाइंड केले. ठीक आहे, -4 अँड -2. ठीक आहे, आता पुढे पहा काय करायचं आपल्याला, झिरोज फाइंड करायचे. झिरोज म्हणजे काय, तर न्यूमरेटरमधल्या एसच्या व्हॅल्यूज ज्या की ट्रान्सफर फंक्शनला 0 करतात. पहा या एसच्या ठिकाणी इथं -3 ठेवला तर काय होईल, -3 + 3 0, 0 × 2 0, 0 × दिस ब्रॅकेट 0, 0 डिवायडेड बाय कॉन्स्टंट म्हणजे 0, म्हणजे ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू झाली 0. म्हणजे एसच्या ठिकाणी -3 जर ठेवला तर ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू 0 होते, म्हणजे मग ती व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण झिरोज म्हणू शकतो. झिरोज काय मिळाला -3, आणि इथं -2 जर ठेवला तर पण काय होणार आहे -2 + 2 0, म्हणजे ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू 0 होईल, म्हणजे -3 आणि हा -2. तर पहा पोल्स भेटले आपल्याला, पोल्स भेटले. ठीक आहे, तसंच आपल्याला काय भेटलेत झिरोज पण भेटले. पोल्सच्या व्हॅल्यूज काय आहेत -4 -2 आणि झिरोच्या व्हॅल्यूज काय आहेत -3 -2. ठीक आहे, आता या व्हॅल्यूजवरून आपल्याला पोल झिरो प्लॉट ड्रॉ करायचं आहे. खूप सिम्पल आहे पोल झिरो प्लॉट. ठीक आहे, तर पहा सिम्पली काय करायचं मी पुढच्या पेजवरती दाखवतो. व्हॅल्यूज काय आहेत -4 -2 -3 -2. तर या व्हॅल्यूज आपण इथं लिहून घेऊयात. चला पोल्स काय आहेत आपले, पोल्स आहेत एकदा मी पाहतो -4 -2. हां, तर पोल्स आहेत आपले -4 -2 आणि झिरोज आहेत आपले -3 -2. पोल झिरो प्लॉट कसा ड्रॉ करायचा,
जस्ट पहा हा वाय ॲक्सिस, हा एक्स ॲक्सिस, ठीक आहे. आपण याला रिअल ॲक्सिस असं म्हणतो. हा रिअल ॲक्सिस, एक्स ॲक्सिस म्हणजे रिअल ॲक्सिस, आणि वाय ॲक्सिस जो आहे त्याला आपण इमॅजिनरी ॲक्सिस म्हणतो. हा इमॅजिनरी ॲक्सिस, ठीक आहे. आणि याच्यावरती एक मॅप करायचं. मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे याच्यामध्ये 4 आहे. म्हणजे आपण इक्वल डिस्टन्सवरती असे डॉट्स करायचे पहा, जे की मॅक्सिमम 4 to 5 पर्यंत जावे. आता हे किती झाले पहा, हा इथं सेंटरला 0 असतो, हा झाला +1, हा 2, हा 3, हा 4, हा 5. तसंच या साईडला पण काय होणार, इक्वल डिस्टन्सवरती मार्क्स करून घ्या, ठीक आहे. हा -1, -2, -3, -4, -5. त्यानंतर इमॅजिनरी ॲक्सिस याच्यावरती पण इक्वल डिस्टन्सवरती काही मार्क्स करून घ्या तुम्ही, ठीक आहे. इथं पण इक्वल डिस्टन्सवरती काय मार्क्स करायचे, ठीक आहे. इथं ह्या इमॅजिनरी व्हॅल्यूज असतात. हा असणार आहे J1, ठीक आहे, किंवा 1J असं पण लिहू शकता तुम्ही, ठीक आहे. हा 1J, ठीक आहे. त्यानंतर हा 2J, 3J, 4J, 5J, आणि इथं खाली लिहू शकतो आपण -1J, -2J, -3J, -4J, -5J. तर असा हा पोल 0 प्लॉट, याला काय म्हणायचं आपण, पोल 0 प्लॉट, पोल-0 प्लॉट, ठीक आहे. म्हणजे असा एक ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आणि याच्यावरती आता पोल्स आणि झिरोज कसे इंडिकेट करायचे पहा. पोल्सच्या व्हॅल्यूज काय आहेत, -4, पोलची व्हॅल्यू आहे -4. इथं -4 कुठे आहे, रिअल ॲक्सिसवरती -4 मिळतो आपल्याला. हा -4 इथं, हा रिअल ॲक्सिसवरती -4. इथे क्रॉस ड्रॉ करायचा म्हणजे हा पोल इंडिकेट करतो. त्यानंतर दुसरा पोल कुठे आहे, -2, म्हणजे या ठिकाणी हा दुसरा पोल आहे, हा -2 क्रॉसने इंडिकेट करा. त्यानंतर झिरोज, -3च्या ठिकाणी 0 आहे, हा -3च्या ठिकाणी 0 म्हणजे इथं स्मॉल सर्कल ड्रॉ करा. नंतर -2च्या ठिकाणी 0 आहे, म्हणजे या ठिकाणी 0 आहे, तिथंच पोल पण आहे, तिथंच 0 पण आहे, सरळ त्याच्यावरती ओव्हरलॅप करा, ठीक आहे, ओव्हर ड्रॉ करा 0, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पोल पण आहे आणि 0 पण आहे. तर हा झाला पोल 0 प्लॉट. काय अवघड आहे का, पण डेफिनेशन पाहत असताना खूप अवघड वाटतं, पण एक्झाम्पल बघितल्यानंतर काही अवघड वाटत नाही, ठीक आहे. पहा, मी याचा फोटो काढून अपलोड करतो व्हॉट्सअपवरती. मला तुम्ही हे करा, जे तुमचे ग्रुप्स आहेत त्याच्यावरती मी अपलोड करतो, ठीक आहे. तर पहा, किंवा स्क्रीन पॉज करा आणि बघून घ्या. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल आपलं ट्रान्सफर फंक्शनवरती. आय होप तुम्हाला हे लक्षात आलं असेल. आता एक मी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये. पुढे आपण, हे एक सिम्पल एक्झाम्पल होतं, पुढे आपण याच्यावरती अजून 2 ते 3 एक्झाम्पल्स घेणार आहेत. म्हणजे त्यापेक्षा वेगळे काय एक्झाम्पल्स एक्झामला येणार नाही, ठीक आहे. तर तसे काय एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये घेणार आहेत पुढच्या लेक्चरमध्ये. त्या अगोदर एक मला महत्त्वाचं सांगायचं की आपण एक ॲप लॉन्च करतोय DIT लॅबचं, ठीक आहे, तुमच्यासाठी, ज्यावरती आपण तुम्हाला नोट्स शेअर करणार आहेत, तुमच्या टेस्ट एक्झाम्स घेणार आहेत. कारण फक्त व्हिडिओ बघून तुम्हाला, जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघताय तोपर्यंत तुम्हाला ते समजल्यासारखं वाटतं, पण जोपर्यंत तुम्ही त्याची एखादी एक्झाम देत नाही, टेस्ट देत नाही, तोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुम्हाला किती समजलं आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही एक्झाम देता तेव्हा तुम्हाला नीट ॲनालिसिस होईल किंवा तुम्हाला किती समजलेलं आहे, किती समजलेलं नाही आहे, मग तो व्हिडिओ परत पाहायचा आहे का, ठीक आहे. प्लस तुम्ही त्याच्यामध्ये माझ्यासोबत चॅटिंग पण करू शकता, तुम्ही मला क्वेश्चन्स विचारू शकता, तुम्ही व्हॉट्सअपवर पण विचारा मला, ठीक आहे, चालेल. पण ते ॲप लॉन्च करतो आहे आपण, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, ठीक आहे. तर ते ॲप तुम्ही इन्स्टॉल करून घ्या मोबाईलमध्ये, ठीक आहे, आणि जॉईन करा त्या ॲपवरती. काही मिनिमम फीस असणार आहे त्या ॲपमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची. त्यानंतर आपण प्रत्येक सब्जेक्टवरती रेग्युलर टेस्ट घेणार आहेत, रेग्युलर तुमचं ॲनालिसिस होईल आणि तुमच्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन माझ्याकडे असेल, ज्याच्यावरून मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करेन, ठीक आहे, आणि प्रॉपर तुम्हाला गाईड करेन तुमच्या त्या रिझल्टवरून की तुम्हाला कुठं फोकस केलं पाहिजे, कुठले व्हिडिओज तुम्ही बघितले पाहिजे, ठीक आहे. तर पहा, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला पण शेअर करा, ठीक आहे. लाईक करा मी काय म्हणत नाही, ठीक आहे, पण शेअर करा जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. माझे पूर्ण व्हिडिओज यूट्यूबवरती असेच येत राहणार आहेत, ठीक आहे.
ॲपमध्येच व्हिडिओ दिसतील असं काही नाही. पूर्ण माझे व्हिडिओज या सब्जेक्टचे यूट्यूबवरती पब्लिकमध्ये येणार आहेत. ठीक आहे. पण ज्यांना स्टडी करायचा आहे, चांगल्या प्रकारे एक्झाम्स द्यायची आहे, ठीक आहे, सिलेबस ओरिएंटेड जायचं आहे, ठीक आहे, मार्क्स चांगले मिळवायचे आहेत, समजून घ्यायचं आहे, तर त्यांनी ॲप जॉईन करा. ठीक आहे. आणि मग मला त्यांना पर्टिक्युलर लक्ष देत आहे. ठीक. तर चला मग भेटूयात आपण आता पुढच्या लेक्चरमध्ये.